गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण डिफरन्शियल कॅल्क्युलसच्या लेक्चर 6 वर आहोत आणि आपला आर्टिकल चालू आहे 4.1.4. याचं टायटल आहे डेरिव्हेबिलिटी एम्प्लॉइंग कंटिन्युटी. आता आपण आधी कंटिन्युअसची डेफिनेशन रिकॉल करू. काय आहे डेफिनेशन कंटिन्युअसची? ए फंक्शन एफ इज कंटिन्युअस ॲट सी इफ टू एनी पॉझिटिव्ह नंबर एप्सिलॉन arbitrarily assigned there corresponds a positive number delta such that mod f of c plus h minus f of c is less than epsilon for all values of h such that mod h is less than delta. This means that f of c plus h lies between f of c minus epsilon and f of c plus epsilon. मॉड मध्ये f of c plus h minus f of c is less than epsilon म्हणजेच f of c plus h lies between f of c minus epsilon and f of c plus epsilon for all those values of h. And mod h is less than delta means which lie between minus delta and plus delta. हे कंटिन्युअसची डेफिनेशन आहे जे की आपल्याला यायला पाहिजे लक्षात म्हणून आधी घेऊन घेतलेली आहे. तर या आर्टिकल मध्ये थेरमचं स्टेटमेंट आहे इफ f इज फायनाइटली डेरिवेबल ॲट c then f is continuous at c. Proof. Let f be finitely derivable at c so that the expressions in bracket f of c plus h minus f of c whole divided by h tends to a finite limit as h tends to 0. म्हणजे h tends to 0 घेतल्यानंतर जर फायनाइट लिमिट येत असेल तर आपल्याला राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट हे जर दोन्ही सारखे असतील तर लिमिट एक्झिस्ट म्हणता येईल. वी राईट f of c plus h minus f of c which is equal to f of c plus h minus f of c divided by h into h. h न मल्टिप्लाय केलं, h न डिवाइड केलं. आता दोन्ही साइडला आपण लिमिट घेतलं. लिमिट h टेन्स टू 0 f of c plus h minus f of c which is equal to limit h tends to 0 f of c plus h minus f of c whole divided by h into limit h tends to 0 h. तर ही जे व्हॅल्यू आहे ही f dash of c आहे into हे 0 which is equal to f dash of c into 0 and 0 multiply anything is 0 आणि म्हणून बरोबर is equal to 0. This implies limit s tends to c f of x which is equal to f of c and hence f is continuous at c. Thus we have seen that f is finitely derivable at c. This implies f is continuous at c. या थेरमची कॉरलरी आहे if f is finitely derivable for every point of its domain then it is continuous in the domain. नोट मध्ये बघू काय आहे. if f is derivable at c then the expression in bracket f of c plus h minus f of c bracket complete whole divided by h has the indeterminate form 0 by 0 when h tends to 0. जर
या एक्सप्रेशन मध्ये लिमिट एच टेन्स टू 0 आपण वापर केला तर काय होईल, न्यूमरेटरला एफ ऑफ सी प्लस 0 मायनस एफ ऑफ सी, म्हणजे एफ ऑफ सी मायनस एफ ऑफ सी म्हणजे न्यूमरेटर आला 0 आणि डिनॉमिनेटर एच आहे एच टेन्स टू 0, म्हणून हे 0/0 फॉर्म होईल. आणि हा जो फॉर्म आहे तो डिफाईन्ड नाही आहे, तो इनडिटर्मिनेंट फॉर्म आहे. इनडिटर्मिनेंट फॉर्म साठी एक स्पेशल चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये 0/0 फॉर्म आहे, इन्फिनिटी फॉर्म आहे आणि इटीसी. तर या सिच्युएशन मध्ये जेव्हा इनडिटर्मिनेंट फॉर्म येते किंवा एखादी टर्म येते त्यावेळेस एक रूल आहे, त्या रूलचं नाव आहे यल हॉस्पिटल्स रूल, किंवा त्याला दुसरं नाव आहे डी डॅश हॉस्पिटल्स रूल. हा रूल कसा वापरला जातो, जर अशा प्रकारच्या टर्म्स तुमच्या समोर आल्या तर तुम्हाला न्यूमरेटरला ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला सेपरेट डिफरन्शिएट करावं लागते. अन्यथा आपण काय करतो, यू अपॉन व्ही दोन फंक्शन असेल तर यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला वापरतो. यू इंटू व्ही प्रॉडक्ट मध्ये दोन फंक्शन असेल तर यू इंटू व्हीचा फॉर्म्युला वापरतो. पण इनडिटर्मिनेंट फॉर्म जर येत असेल म्हणजे लिमिटचा वापर केल्यानंतर 0/0 फॉर्म असेल, इन्फिनिटी फॉर्म असेल, अशा केसेसमध्ये यल हॉस्पिटल्स रूल यूज करायचा आहे. आणि त्या रूलची खासियत अशी आहे की तो सेपरेट न्यूमरेटरला डिफरन्शिएट करतो आणि सेपरेट डिनॉमिनेटरला डिफरन्शिएट करतो. मग आता आपण यावरील काही एक्झाम्पल्स बघू. एक्झाम्पल्स नंबर 1, शो दॅट एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू एक्स मॉड एक्स इज डेरिव्हेबल ॲट द ओरिजिन, म्हणजे 0,0. सोल्युशन, गिवन दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मॉड एक्स. मॉड एक्स ची डेफिनेशन आपल्याला ऑलरेडी माहित आहे. मॉड एक्स कसं डिफाइन करतो आपण, एक्स इज इक्वल टू एक्स वेन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 इज इक्वल टू मायनस एक्स वेन एक्स इज लेस दॅन 0. म्हणजे एक्स जर लहान असेल, एक्स लेस दॅन 0 असेल तर निगेटिव्ह येईल, एक्स ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू 0 असेल तर एक्स व्हॅल्यू येईल. तर ही जे मॉड एक्स ची डेफिनेशन आहे त्याचा इथं वापर केलेला आहे. आणि एक्स मॉड एक्सला जर एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 च्या केसमध्ये एक्स आलं इथे विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर if x is less than 0. Hence right hand limit are f dash of 0 which is equal to limit x tends to 0 plus 0 f of x minus f of 0 upon x minus 0. परंतु ज्या वेळेस x greater than 0 होता त्यावेळेस आपल्याला x काय मिळाला, f ऑफ x काय मिळाला होता, x स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 प्लस 0 x स्क्वेअर मायनस x ची किंमत 0 जर असेल तर 0 अपॉन x मायनस 0. हा x आणि हा x कटला. सो विच इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 प्लस 0 x and which is equal to when we use the limit 0. Left hand limit L f dash of 0 is equal to limit x tends to 0 minus 0 f of x minus f of 0 divided by x minus 0 which is equal to limit x tends to 0 minus 0 x is less than 0 च्या वेळेस f of x minus x square आलं होतं. आपण वर डिफाइन केलेला आहे, दिलेला आहे f of x वर. f of x आपल्याला x mod x दिलेला आहे डिवायडेड बाय म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर मायनस 0 न्यूमरेटरला डिवायडेड बाय x मायनस 0 विच इज इक्वल टू x x कॅन्सल लिमिट x टेन्स टू 0 minus 0 minus x and when we apply the limit which is equal to 0.
म्हणजे राईट हँड लिमिट ॲट ओरिजिन अँड लेफ्ट हँड लिमिट ॲट ओरिजिन काय आलेलं आहे, बोथ आर झिरो, आणि हेन्स दिस इम्प्लाइज एफ इज डेरिव्हेबल ॲट ओरिजिन. हा झाला पहिला एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 आपण बघू आता. एक्झामिन द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे, एक्स इन ब्रॅकेट e टू द पॉवर -1 अपॉन एक्स मायनस e टू द पॉवर 1 अपॉन एक्स डिवाइड इन ब्रॅकेट e टू द पॉवर -1 अपॉन एक्स प्लस e टू द पॉवर 1 अपॉन एक्स. ही जे व्हॅल्यू एफ ऑफ एक्सची दिलेली आहे, ही व्हॅल्यू एक्स इज नॉट इक्वल टू झिरोच्या वेळेस दिलेली आहे, आणि ज्या वेळेस एक्स इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस 0 मल्टिप्लाय दिस थिंग अँड एनिथिंग इज 0, आणि म्हणून दूसरी व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 0 व्हेन एक्स इज इक्वल टू 0 ॲज रिगार्ड्स कंटिन्युटी अँड डेरिव्हेबिलिटी ॲट द ओरिजिन. Solution. Given that f of x is equal to x in bracket e to the power -1 by x minus e to the power 1 by x whole divide e to the power -1 by x plus e to the power 1 by x. ही f of x ची व्हॅल्यू आहे x इज नॉट इक्वल टू 0च्या वेळेस, आणि विच इज इक्वल टू 0. x जर 0 असेल तर ही व्हॅल्यू 0 होऊन जाईल, म्हणजे f of x इज इक्वल टू 0 होऊन जाईल. Hence we have right hand limit f of 0 plus 0 which is equal to limit x tends to 0 plus 0 x in bracket e to the power -1 by x minus e to the power 1 by x whole divided by e to the power -1 by x plus e to the power 1 by x. आता काय केलं, दोन्ही साइडला म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला राईट हँड साइडला e टू द पॉवर -1 बाय एक्स आणि e टू द पॉवर -1 बाय एक्स नी काय केलं, आपण मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0 प्लस 0 एक्स इन ब्रॅकेट e टू द पॉवर -1 बाय एक्स मायनस e टू द पॉवर 1 बाय एक्स डिवाइड e टू द पॉवर -1 बाय एक्स प्लस e टू द पॉवर 1 बाय एक्स. आता e टू द पॉवर -1 बाय एक्स ने जर मल्टिप्लाय केलं तर e टू द पॉवर -1 बाय एक्स इंटू e टू द पॉवर -1 बाय एक्स या दोघांची जर ॲडिशन केली तर e टू द पॉवर -2 बाय एक्स येऊन जाईल, मायनस e टू द पॉवर 1 बाय एक्स मायनस 1 बाय एक्स e टू द पॉवर 0 एनिथिंग रेस टू 0 इज 1 येऊन जाईल. तसंच डिनॉमिनेटरला e टू द पॉवर -2 बाय एक्स प्लस 1 होऊन जाईल. जर आपण लिमिट यूज केलं x टेंड्स टू 0 प्लस 0 आहे, म्हणजे 0 यूज केलं तर 0 इन ब्रॅकेट 0 -1 अपॉन 0 प्लस 1 हे e टू द पॉवर जे आहे -2 अपॉन 0 म्हणजे e टू द पॉवर मायनस इन्फिनिटी 1 अपॉन e टू द पॉवर इन्फिनिटी 1 अपॉन इन्फिनिटी इज 0. and this implies f of 0 plus 0 which is equal to 0 and f of 0 minus 0 which is equal to limit x tends to 0 minus 0 x in bracket e to the power -1 by x minus e to the power 1 by x whole divide e to the power -1 by x plus e to the power 1 by x which is equal to limit x tends to 0 minus 0 x in bracket e to the power -1 by x minus e to the power 1 by x upon e to the power -1 by x plus e to the power 1 by x. इथे आपण e to the power 1 by x आणि e to the power 1 by x नी मल्टिप्लाय केलेला आहे आणि डिवाइड केलेला आहे, which is equal to limit x tends to 0 minus 0 x in bracket या e टू द पॉवर 1 बाय एक्स ने जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तर e टू द पॉवर -1 बाय एक्स आणि e टू द पॉवर +1 बाय एक्स म्हणजे e टू द पॉवर 0 येईल, इट इज 1 मायनस e टू द पॉवर 1 बाय एक्स आणि e टू द पॉवर 1 बाय एक्स याची ॲडिशन जर केली पॉवरची तर e टू द पॉवर 2 बाय एक्स. तसंच डिनॉमिनेटरला होईल 1 प्लस e टू द पॉवर 2 बाय एक्स. लिमिट अप्लाय केलं विच इज इक्वल टू 0 1 minus 0 upon 1 plus 0. This implies f of 0 minus 0 is equal to 0. Also f of 0 ज्या वेळेस x is equal to 0 आहे
त्यावेळेस एफ ऑफ एक्स 0 दिलेला आहे, म्हणून also f of 0 is equal to 0. Hence f of 0 plus 0 which is equal to f of 0 minus 0 which is equal to f of 0 which is equal to 0, and this implies f is continuous at 0. Again f dash of 0 which is equal to limit x tends to 0 f of x minus f of 0 upon x minus 0, which is equal to limit x tends to 0 f of x upon x is equal to limit x tends to 0 f of x ची व्हॅल्यू जी होती डिनोमिनेटरला x into this and divided by this x will be cancelled and remaining is e to the power minus 1 by x minus e to the power 1 by x upon e to the power 1 by x plus e to the power 1 by x. But this limit does not exist as limit x tends to 0 plus 0 e to the power minus 1 by x minus e to the power 1 by x whole divide e to the power minus 1 by x plus e to the power 1 by x, which is equal to limit x tends to 0 plus 0 e to the power minus 2 by x minus 1 upon e to the power minus 2 by x plus 1. इथं काय केलेलं आहे आपण e to the power minus 1 by x न मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, त्यामुळे e टू द पॉवर मायनस 2 बाय एक्स आणि इथे e टू द पॉवर 1 बाय एक्स इंटू e टू द पॉवर मायनस 1 बाय एक्स म्हणजे 0 e टू द पॉवर 0 होऊन जाईल, इट इज 1. तसंच डिनॉमिनेटरला. आणि आफ्टर यूज द लिमिट विच इज इक्वल टू 0 minus 1 अपॉन 0 plus 1 which is equal to minus 1. And limit x tends to 0 minus 0 in bracket e to the power minus 1 by 2 minus e to the power 1 by x whole divide e to the power minus 1 by x plus e to the power 1 by x. इथे मात्र आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला e to the power 1 by x न मल्टिप्लाय केलेला आहे, which is equal to limit x tends to 0 minus 0 in bracket 1 minus e to the power 2 by x upon 1 minus e to the power 2 by x, and that is equal to after use the limit 1 minus 0 1 plus 0 which is equal to 1, and hence लेफ्ट हँड लिमिट आलेली आहे 1 आणि राईट हँड लिमिट आलेली आहे -1. डिफरंट लिमिट आल्यामुळे आपल्याला सांगता येईल की f इज नॉट डेरिवेबल ॲट x इज इक्वल टू 0. थँक्यू.